आणि पुण्यामधल्या अनेक रस्त्यांवर आज वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याची पाहायला मिळालं। तासभर होते नागरिक वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले। एकाच रस्त्यावर 6 रुग्णवाहिका अडकल्या होत्या। रुग्णवाहिकांसह नागरिकांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड फटका बसतोय। पुण्यामधली पूर परिस्थिती कमी झालेली आहे, मात्र वाहतूक कोंडी काही कमी होण्याचं नाव होत नाही। पुण्यामधल्या वाहतूक कोंडी संदर्भात आत्ताची काय अपडेट आहे जाणून घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडे। राहुल, आपण एका इतिहास पुरुषाचं आज एक स्मरण करतो आहोत की ज्यांनी वैचारिकदृष्ट्या रशियापर्यंतचा प्रांत पादाक्रांत केला, पण त्यामुळे ज्या काही मिरवणुका पुणे शहरामध्ये निघालेल्या आहेत, कविता आपलाच कॅमेरावर मी 6 वाजता त्याला म्हटलं की आता पॅकअप झाले, तू घरी जा। आता जवळपास 8 वाजले होते, म्हणजे ते घरी पोहोचला तेव्हा 8 वाजलेत, आता 8:45 वाजलेले आहेत, 9ला 10 मिनिट कमी आहेत आणि ती गाडी परत सोडून मला घेण्यासाठी येऊ शकलेली नाहीये। आणि पुण्याच्या सगळ्या रस्त्यावरती हे दृश्य आहे। विशेषतः पुण्याचा जो जुना पुणे शहर भाग आहे, त्या पुणे शहर भागामध्ये ही परिस्थिती आहे। दुर्दैवाने 10 अँब्युलन्स एकाच वेळेला रस्त्यावरती वेगळ्या अडकलेल्या आहेत। ट्रॅफिक अजिबात हलत नाहीये आणि पुणे पोलिसांचं खासच कौतुक करायला हवं की ज्या वेळेला कुठलाही इतिहास पुरुष असेल त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांचं पुण्यस्मरण करत असताना ज्या मिरवणुका निघतात त्याबद्दल काही विशेष अशी काळजी घ्यायला हवी त्यांनी, परंतु ती काळजी घेतली गेलेली नाही। मिरवणुका शांततेत पार पाडता येऊ शकतात, पण त्यासाठी ट्रॅफिक डायव्हर्जन व्हायला हवं। आधीच पुण्यामध्ये 30 लाख वाहनं आहेत, हा परवाच्या दिवशी आपणच ब्रेक केलेला रिपोर्ट आहे आणि अशा वेळेला हे प्रचंड ट्रॅफिक जाम आहे। लोक अक्षरशः वैतागलेली आहेत आणि ते कुठल्याही एका इतिहास पुरुषाबद्दल आपण बोलत नाही आहोत, पण हे वाईट आहे की पुण्यासारख्या महत्वाच्या महाराष्ट्रातल्या नंबर 2च्या शहरातली ही परिस्थिती आहे की लोक तासन तास गाडीमध्ये बसलेले आहेत। खरं तर आत्ताची ही स्थिती आहे कविता की त्या ज्या 10 अँब्युलन्स आहेत त्याच्यामध्ये जर कोणी इमर्जन्सी पेशंट असेल तर त्याचं काय होत असेल आणि त्याच्या नातलगाची किती घालमेल होत असेल असा आता प्रश्न पडतो आहे। जर आता स्क्रीनवरती दृश्य दिसत असतील तर ही ट्रॅफिक कधी मोकळी होणार हाच विचार या गाडीत बसलेल्या लोकांच्या मनात असेल। राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर कारणं फक्त बदलतायत, पण पुण्याची वाहतूक कोंडी काही कमी होत नाही अशी पुण्याची अवस्था आहे।